नमस्कार मंडळी, आपण आलो आहे आपल्या किचनमध्ये. तर आपण आज बनवणार आहे नाश्त्याला रवा आणि गोबी मंचुरियन. चला बघून घेऊ रेसिपीला लागणारे इन्ग्रेडियंट्स. कांदा आहे, तळलेले शेंगदाणे, कोथिंबीर, टोमॅटो आणि गाजर किसलेला, रवा भाजलेला आहे, कढाईमध्ये तेल तापवलं आहे, जिरं मोहरी आणि मिरची बारीक कापलेली. मिरची तडतडल्यानंतर जिरं टाकायचं आहे, एक फाईनली चॉप केलेला अनियन. जोपर्यंत कांदा होत नाही तोपर्यंत मीठ टाकायचं नाही, नाहीतर मिठाने पाणी सुटतं आणि कांदा आपला परतत नाही. झालं, मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर एक टोमॅटो, गाजर किसलेला त्याच्यात मॅश करून घ्यायचं. टोमॅटो आणि गाजर शिजले पाहिजे. त्याच्यानंतर मिरची. तुम्ही जास्त तिखट खात असेल तर मिरची पावडर पण टाकू शकतात, नाही तर स्किप करा. आणि एक ग्लास पाणी. पाण्याला उकळी येऊ द्या. त्याच्यानंतर तुम्ही भाजलेला रवा हा हळूहळू टाका पाण्यात आणि पूर्णपणे हलवून घ्या. गुठळ्या फोडायच्या आणि थोड्या वेळ 5-1 मिनटं झाकण टाकून शिजून घ्या. शिजल्यावर नंतर त्याच्यावर कोथिंबीर आणि तळलेले शेंगदाणे हे गार्निश करून घ्या. तुम्ही शेवटीला शेंगदाणे टाकताल तर क्रिस्पी लागेल. मंचुरियनला लागणारे इन्ग्रेडियंट्स: चिकन टिक्का मसाला, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फूड कलर हे घालू शकतात, गोबी, कांदा, शिमला मिरची, मीठ स्वादानुसार, रेड चिली पावडर, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे आणि हे सर्व मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर पाणी आधी थोडंच टाका. त्या मिश्रणाचा गोळा बनला पाहिजे. तुम्हाला हवं तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर अजून घालू शकता. हे सगळे गोळे बनवून तळून घ्या. रेसिपी आवडल्यास ट्राय नक्की करून बघा.